करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आज पाहायला जर गेलो, अनेक प्रकारची लोक आपल्या कुटुंबामध्ये, बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो नातेवाईकांमध्ये एकमेकांसोबत बघा भांडण लावून देणारी आहेत. का असं होतं? समर्थ म्हणाले, आपण तर प्रत्येकाशी चांगल्या वागण्याचा प्रयत्न केला, पण विचार जर केला ना, आपल्याच घरातले नातेवाईक असे का? आपल्याच बघा भागातले मित्र परिवार जो असेल ते असे का? रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. विचार करा. आपण जर विचार केला ना, आपल्यालाच आपलीच लोक साथ देत नाही, आपल्याला कमजोर समजतात, आपल्याकडे काही नाही असं त्यांना वाटत असतं. म्हणून समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे, रिकाम्या भांड्यावर झाकण याचा काही उपयोग नसतो. कारण बघा, आपण जर त्यांना एखादं काम करताना दिसत नसू तर त्यांना वाटतं की बाबा यांना काहीच काम नाही आहे, हे दररोज इकडे तिकडे बघा फिरकत असतात आणि चुकीच्या विचारांची पाठराखण कुठून तरी बघा प्रत्यक्षपणे ऐकून आलेले असतात आणि त्यामधून गैरसमज होतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपण बिझी आहोत, आपण व्यस्त आहोत असं लोकांना दिसलं पाहिजे. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार तुम्ही कधी करू नका, लोकांना ठरवू दे. आपण स्वतःहून आपल्याला वाईट दर्शवतो का? आपण स्वतःहून पाहावे आपणास. आपण स्वतःला कधी वाईट समजतो? नाही समजत. आपण कधी पण आपण स्वतःला चांगलेच समजतो. परंतु लोकांना समजू दे ना, तुम्ही चांगले आहात का वाईट. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले असता आणि गरज संपली, बघा प्रत्यक्षपणे गरज जेव्हा संपते तेव्हा तुम्हीच वाईट असता. मग आपला देह फक्त गरजेपुरता आहे का हो? स्वतःच्या मनाला एकदा तरी विचारा. लोकांना गरज पडली की बघा प्रत्यक्षपणे आपल्याला बोलवतात, आपला उदो करतात आणि जेव्हा गरज नसते तेव्हा दरवाजा उघडा असलेला बंद करतात. विचार करा. मग असं का होतं? आपल्याच कुटुंबात का होतं असं? आपलीच लोक. कारण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, बोलायचं असेल तर मनमोकळेपणाने बोल. बरोबर की नाही? आता जीवन म्हणजे काय, आयुष्य म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे. जीवन आयुष्य एकच आहे. पण बघा एखादा पाऊस पडला ना, बघा जेव्हा सुकलेला रस्ता असतो त्या रस्त्यावरून आपण भरभर चालत जातो, परंतु त्याच रस्त्यावर पाऊस पडला की बघा पूर्णपणे चिखल होतं आणि त्या चिखलामुळे बघा आपल्याला जायला खूप त्रास होतो, वेळ लागतो. म्हणून समर्थ म्हणाले, जेव्हा ऊन असतं तेव्हा आपल्याला घराबाहेर निघायला खूप त्रास होतो, पण पाऊस असला किंवा थंडीचे दिवस असले की बघा आपण प्रवास करायला मोकळे. म्हणजे असं सुद्धा आहे. एकदा आपण चांगलं, एकदा आपण वाईट बोलतो, रस्ता तोच आहे.
परंतु ऋतूमध्ये बदल झाले. मग तसंच आहे, देह तोच आहे, परंतु तुझ्या कर्मामध्ये वेगवेगळे बघा लोकांना पाहायला मिळालेले आहेत. तुझे कर्म चांगले आहेत की वाईट आहेत. म्हणून एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना, बघा प्रत्यक्षपणे जर आपण पाहायला गेलो, आपण आपल्या आयुष्यातच स्वतःला खुश ठेवायचं. आणि ही खुश ठेवण्याची सवय जर तुम्हाला लागली, मग आयुष्यात तुमच्यासोबत कोणी असो अथवा नसो, तुम्हाला दुःख कधीही होणार नाही. लक्षात ठेव. कारण आजच्या या घडीला प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, चेहरा पाहून बघा प्रत्यक्षपणे मैत्री होत असते. परंतु एखाद्याचा चेहरा पाहण्यापेक्षा एखाद्याचं मन बघ. कारण चेहरा धोका देऊ शकतो, मन कधीही धोका देऊ शकत नाही. मनाने ओळखता आलं पाहिजे. बरोबर की नाही? मन समाधानी पाहिजे. सुख तर कुठं पण मिळत असतं. लक्षात ठेवा. त्यासाठी श्रीमंत असायला पाहिजे असं काही नाही आहे. बरोबर की नाही? आपण आपली दोस्ती ही फक्त श्रीमंत असणाऱ्या लोकांशीच ठेवत असतो. परंतु आपल्यापेक्षा जर कोणी गरीब असेल तर नक्कीच त्यांच्याशी सुद्धा बोलता आलं पाहिजे. त्यांना काय हवंय, काय नकोय हे सुद्धा आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. परंतु आपण बघा विचार जर केला ना, आपण समजून घेत नाही. समजूतदार लोक कधी भांडत नसतात, समर्थ म्हणाले. फक्त काय करत असतात, एकमेकांसोबत भांडण लावून बाजूला होत असतात. ही समजूतदार लोकांची परंपरा. मग आपला देह त्यामध्ये अडकतो आणि त्यामध्ये एकदा अडकला की झालं सत्यानाश. खरं वास्तववादी आहे, समर्थ म्हणाले. कारण बघा एखादी व्यक्ती आपल्याला चांगलं बोलते, एखादी व्यक्ती आपल्यावर टीका करत असते. टीकाकारांना बोलू द्या हो, किती टीका करू द्या. कारण ते फक्त काय करत असतात, आपला देह कसा आहे आपण समजणं गरजेचं. प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो ना, आताच्या या परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांबद्दल काय बोलत आहात किंवा लोक आपल्याबद्दल काय बोलत आहेत याचा विचार करणं आता बंद कर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गैरसमज तेव्हाच होतात जेव्हा आपण लोकांबद्दल ऐकत असतो. आणि लोकांबद्दल ऐकलं की तेच आपल्या मनामध्ये बघा पाहायला मिळत असतं. आणि त्यामुळे नक्कीच वाद पाहायला मिळतं. म्हणून समर्थ म्हणाले, समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं तुम्हाला चांगलं वागता येईल तितक्याच चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. कारण आपल्यामुळं दुसऱ्यांचं आयुष्य दुःखी होणार नाही, एवढी काळजी घेणं फार गरजेचं आहे. बघा प्रत्यक्षात आपण असं विचार करतो, पण समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्यांचं मन जिंक. बरोबर की नाही? आपण फक्त एवढंच पाहतो की समोरच्या व्यक्तीला हरवायचं आहे, परंतु त्याचं मन जिंक हा सर्वात मोठा विजय तुझ्या आयुष्यात पाहायला मिळेल. म्हणून समोरच्या व्यक्तीला कमी लेखू नकोस, त्या व्यक्तीला किंमत दे. बघा
नातं जुळतं आणि जुळवता आलं पाहिजे. नातं टिकवणं फार महत्त्वाचं आहे. कारण नातं सहजपणे तुटलं जातं आणि तुटल्यानंतर डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत असतं. थेंब पुसता येतील हो सहजपणे. रुमाल असला की सहजपणे पुसता येतील. परंतु मनाला झालेले त्रास, मनाला झालेली इजा, मनाला झालेल्या जखमा कोण भरून काढील? समर्थ म्हणाले, अशा लोकांपासून आपला देह बाजूला ठेव. जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये अशी कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्यापासून दूर राहा. कारण आपण प्रत्येकाला हवेहवेसे असतो. जेव्हा गरज भासते तेव्हाच. आपलं आपलं हवंसं वाटणं त्यांना गरजेचं वाटतं. परंतु प्रत्येकाची कारणं मात्र वेगवेगळी असतात. ते पण समजून घेणं फार गरजेचं आहे. काय आज बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, प्रेम हे प्रेम असतं. कोणी जवळ आलं तरी त्यांच्याशी प्रेमाने बोल. तुम्ही फोनवरून बोलत आहात तरी तुम्ही प्रेमाने बोललं पाहिजे. कारण प्रेम हे मनापासून केलं जातं. बरोबर की नाही? म्हणून सावध राहा समर्थ म्हणाले. कारण जेव्हा आपल्याच घरातले कुटुंबातील सदस्य आपल्याशी बोलत असतात तेव्हा ते मनमोकळेपणाने तर बोलतातच, परंतु आपल्याला त्रास होणार नाही याची प्रथमतः ते दक्षता घेतात आणि नंतर बघा प्रथमतः आपल्याला त्रास होईल अशा प्रकारे वागतात. मग प्रेम करावं तर असं करावं की ती व्यक्ती आपल्याला मिळो अथवा न मिळो, पण त्या व्यक्तीने कधी शब्द बघा प्रत्यक्षपणे एखादी व्यक्ती बोलत असते, त्या व्यक्तीचे जे शब्द आहेत ना प्रथमतः आपल्याला आठवले पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, अति विचार करणं सोड. आपला देह पूर्णपणे गुंतागुंतीमध्ये राहिलेला आहे. त्यामुळे अनेक जन्माला येतील, पण त्या समस्या सोडवण्यासाठी तुला त्रास होईल. समस्याला बाहेर काढ. बरोबर की नाही? त्यावेळी कुटुंबातली लोक प्रत्यक्षपणे तुझ्यासोबत नसतील. विचार करून काही उपयोगाचं नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, मनातलं सारे काही सांगण्यासाठी आहे ना, समोरची व्यक्तीसुद्धा तशी असावी लागते. जर समोरची व्यक्ती समजून घेणारी नसेल, काही ऐकून घेणारी नसेल आणि जर आपल्या मनातलं सर्व काही सांगत बसलो, त्याचा काय उपयोग होणार आहे? आपल्या मनाला वाटेल की अरे मी सर्व सांगून ठेवलं आहे, मी सर्व सांगून बघा प्रत्यक्षपणे या व्यक्तीला सांगितलं आहे, परंतु त्या व्यक्तीने ऐकलंच नाही, समजून घेतलं नाही. मग तुम्ही सांगितलेल्या बघा प्रत्येक वेळेला त्याचा उपयोग होणारच नाही आहे. त्या माणसाला सुद्धा मन असावं लागतं. म्हणून समर्थ म्हणाले, पाण्यातील जहाजाला भीती फक्त समुद्राच्या लाटापेक्षा त्याच्या आतमध्ये होणाऱ्या छिद्रापासून जास्त असते. म्हणून समर्थ म्हणाले, मजबूत आतून असावं लागतं. त्यासाठी आपला देह घाबरता कामा नये. म्हणून आपल्याच लोकांपासून आपण कशा प्रकारे सावध राहू हे पाहणं फार गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.